रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमाने संपन्न होणारी भव्य आणि दिव्य अशी ही साखळी कबड्डी स्पर्धा. ह्या साखळी कबड्डीतील आजचा पहिला सामना आणि नागोठणे संघाकडनं पहिलीच चढाई घेऊन गेला. तो नागोठणे संघाचा हा चढाईपट्टू बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा चढाई करतोय तो निखिल शिर्के. पाहूया मित्र, एक गुणाची कमाई केलेली आहे ती म्हणजे निखिल ह्यानं गुण संपादन केला आपल्या संघासाठी. निखिल शिर्के ह्यानं पहिल्याच चढाईमध्ये लढाई केली आणि त्या लढाईमध्ये तो यशस्वी झाला. श्रीमती आचल दलाल मॅडम यांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान केला जातोय. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मॅडम, पाहुण्यांचा आपण करणार आहोत, परंतु या स्पर्धेच्या सर्व आपण आहात. आपल्या आशीर्वादानं, आपल्या कृपा आशीर्वादानं ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद साळे सर. आपण या ठिकाणी पाहुण्यांचा अर्थात आपल्या पोलीस अधीक्षक मॅडमचा सन्मान केल्याबद्दल आपल्याला सुद्धा धन्यवाद आहेत. तर यानंतर या ठिकाणी पाहुणे जे आहेत ॲडव्होकेट अंकित बंगेरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणार पोलीस अधीक्षक मॅडम यांना विनंती करतोय की अंकित बंगेरे सर यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मॅडमना विनंती आहे. अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस देवाचं रूप घेऊन येत असतो असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतोय. पुढील सन्मान जो आहे तर साळेसाहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय. अशरफ घट्टे सर या ठिकाणी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी अशरफ घट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. तर या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे सहसमालोचक संजय पुलकर सर, पुढील जो पत्रकार बंधूंचा सन्मान आहे आपण सांगावा. धन्यवाद. या ठिकाणी अर्थातच पुढील सन्मान केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा जशीच्या तशी उद्या आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात मीडिया देखील तितकाच महत्वाचा असतो, पत्रकार देखील तितकेच महत्वाचे असतात. या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आदरणीय साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी पुढील पत्रकार अर्थात प्रमोद जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते प्रमोद जाधव यांना देखील सन्मानित करायचं आहे. हॅलो समीर मालोदे सर, आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपला या ठिकाणी यथोच्च सन्मान रायगड पोलीस दलाच्या वतीनं केला जातो. तर कबड्डी रसिको या ठिकाणी पाहतोय आपण आतुर आहात ते म्हणजे सामना पाहण्यासाठी. सामना अतिशय रंगतदार अटीतटीने खेळला जातोय. 5-5 असे गुणफलक आहे. तर नागोठणे फायटर्स बुल संघाचा हा चढाई घेऊन गेलाय प्रथमेश कदम. पाहूया प्रथमेश कदम याची ही चढाई. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, प्रेक्षकांची मने जिंकणारा असा हा सामना. प्रथमेश कदम याची ही चढाई रिक्त असते मागे पडतोय आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो मिथून मोकर. ज्यानं चतुरस्र चढायांच्या बळावरती एकतर्फी आपले सामने जिंकलेले आहेत असा हा हुरहुन्नरी खेळाडू. आणि आता मात्र त्याची सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळाली नागोठणा बुल्स संघाकडनं. फायटर बुल्स संघानं मिथून मोकल याची पकड केली आणि या सामन्यावरती अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नितीन घासे
जतीन घासे, माफ करा, जतीन घासे, त्याची सुद्धा या ठिकाणी पकड होते. चढाई आणि पकडींचा बहारदार बेहार नाही होती. मिथुनला माहिती आहे मी कोशिश करणार आणि हरणारही नाही. तर पाहूया या ठिकाणी मित्रांनो, पंच आमचे आहेत, दक्ष पंच आहेत, लाईनमॅन आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी मिथुन मोकल याची झुंजार चढाई, सुंदर चढाई. आणि एका चढाईत पंचांशी हस्तलंडन करताना त्या वेळेला आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षपातीपणा करू नका, निर्णय शोभ द्या, चांगले निर्णय द्या. तर सुंदर असा सामना या ठिकाणी मला वाटतं रंगतो. 12 पेण संघाचे 12 गुण आहेत, नागोठणे संघाचे 6 गुण आहेत. साले सर यांच्या आयोजनाखाली आजची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतोय. रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून साकारणारी आणि उदंड प्रतिसाद लाभणारी, विशेषतः त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत ते आमचे रवींद्र पारखे सर. त्यांचा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे की आपण ही स्पर्धा यशस्वी करा आणि करून दाखवा. आणि या ठिकाणी विशेषतः सागर रक्षक, कोळी बांधव आणि पोलीस एकमेकांशी जोडले जावे. समुद्रामध्ये होणारी अवैध वाहतूक किंवा समुद्र होणारे जे अवैध आक्रमण परतवून लावण्यासाठी पोलिसांना साथ हवी, ती कोळी बांधवांची किंवा सागर रक्षकांची, असा डोळ्यासमोर उद्देश ठेवून रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या प्रयत्नातून साकारणारी, त्यांच्या मार्गदर्शनातून साकारणारी ही सागरी सुरक्षा चषक कबड्डी साखळी स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय. आणि काही सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अर्थात बाद फेरीचा पहिला सामना या ठिकाणी सुरू झालाय, तो नागोठणे आणि पेण या 2 संघादरम्यान. तिसरी चढाई संजयजी, तिसरी चढाई जी असते तर तिसऱ्या चढाईला गुण घेणं हे क्रमप्राप्त असतं. जर या चढाईमध्ये गुण मिळाला नाही तर मात्र चढाई बाद होतो. अशा प्रकारची तिसरी चढाई, आणि तिसरी चढाई घेऊन आलाय तो मिथुन मोकल. बोला. धन्यवाद सर. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झालेली कबड्डी स्पर्धा आणि तिसऱ्या चढाईसाठी मिथुन मोकल खऱ्या अर्थानं आपल्या संघाचे प्रशिक्षक असतील ते व्यवस्थापक असतील, आपल्या विश्वासनीय खेळाडूला तिसऱ्या चढाईला त्या ठिकाणी प्राधान्य देत असतात. आणि निश्चितपणे ह्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर मिथुन मोकल सारखा एक बलाढ्य चढाईपटू आहे. आणि नागोठणे संघाच्या बाजूने पाहिलं तर नक्कीच निखिल शिर्के सारखा एक अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी खेळ करत असताना पाहतोय. आता आपण जर गुणफलक पाहिलं तर त्या ठिकाणी पेण संघाकडे 13 आहे आणि नागोठणे संघाकडे 8 गुण. अशा पद्धतीनं या ठिकाणी गुणांची त्या ठिकाणी गुणपत्रिका आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विजयश्री कोण संपादन करणार हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. आता आपण पाहतो अर्थात पेण संघाकडनं या ठिकाणी चढाई घेऊन आलेला कामेश कोटेकर, जसं की या ठिकाणी 13-9 मध्ये काहीच्या गुणांची आघाडी नक्कीच पेण संघाकडे असताना इथे मात्र गरजवंत असणारा संघ म्हणजेच नागोठणे. परंतु नागोठणे संघाचा पूर्णपणे विश्वास असणारा निखिल शिर्के मात्र मैदानावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला संघ सक्षमपणे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाबरोबर लढू शकतो, हा आत्मविश्वास अर्थात त्यांच्या प्रशिक्षकाला आहे. म्हणून सातत्यानं चढाई करणारा हा निखिल शिर्के आता मात्र येणार की थांबणार, परंतु नाही, गावकरी तर राव करणार नाहीये. आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं अर्थात निखिल शिर्के सारखा एका बलाढ्य चढाईपटूला त्या ठिकाणी बाद व्हावं लागलं आणि तो त्याला अडकवलं गेलं, त्याला मात्र पकडला गेला. भविष्यातील अशी कबड्डी स्पर्धा समुद्रकिनारी खेळली जाणारी, माझ्या माहितीप्रमाणे अनेक वर्ष आपण कबड्डी स्पर्धांचं समालोचन करतोय, अनेक स्पर्धा पाहतोय, पण बीच कबड्डी खऱ्या अर्थानं आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. तर ह्या स्पर्धेविषयी आपण काय सांगा? नक्कीच सर, या ठिकाणी संपन्न होणारी बीच कबड्डी अर्थात ही कबड्डी स्पर्धा स्पेशली मॅडम यांच्या संकल्पनेतून ही उतरलेली कबड्डी स्पर्धा आहे. खरं तर सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधव यांना कुठेतरी आपला जवळीक साधण्यासाठी किंवा या ठिकाणी आताच आपण म्हटलं होतं की सागरी हल्ले असतील किंवा या ठिकाणी विविध अनोळखी बोटी येत असतात किंवा विविध या ठिकाणी धाड हल्ले होत असतात,
त्या दृष्टिकोनातून सागरी बांधवांशी आपलं नेटवर्क असणं गरजेचं आहे, त्यांच्याशी संबंध असणं गरजेचं आहे आणि ह्यातूनच निर्माण झालेली ही अर्थात सागरी स्पर्धा आहे. हॅलो, या ठिकाणी आम्हाला सूचना आल्या आहे, त्याचं तंतोपालन करू आम्ही. पण मॅडम आपल्याला एक विनंती करतो की आम्ही हे जे वारंवार बोलतो, प्रत्येक ठिकाणी पब्लिक ही वेगवेगळी असते. रेवदंड्याला हेच बोललो, मुरुडला हेच बोललो, श्रीवर्धनला हेच बोललो, आताही या ठिकाणी हेच बोलतोय. परंतु इथला जो प्रेक्षक आहे तो वेगळा असेल. ठीक आहे, आपली सूचना शिरसावंद आहे. तर आपण वळणार आहोत जास्तीत जास्त ते म्हणजे मॅचकडे. रवींद्रजी, आपण जे काही सूचना आमच्याकडे आणल्या त्या सूचनेचं पालन 100% होईल. तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टी नागोठणे संघाचा की प्रथमेश कदम, आणि प्रथमेश कदमला चारी मुंड्यात चित केलं, अर्थात त्याच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटला गेला, गाडला गेला, दडपला गेला हा नागोठण्याचा चढाईपट्टू. तर पुन्हा एकदा मिठून मोकळ उतुंग आमुची उत्तर सीमा इंच लढू, बलिदान करू ध्वज उंच, आणि सुंदर पकड या ठिकाणी मिथून याची. मिथून हा नागोठण्याच्या चक्रव्यूहामध्ये फसला गेला, गाडला गेला, दडपला गेला आणि त्याची सुंदर पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा. हा चढाईपट्टू वारंवार चढाई करतोय, बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा. जतीन घासे, निखिल शिर्के, क्या बात है निखिल शिर्के, बहुत अच्छे. सुंदर किक मारून गडीबाद केला आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो यश पाटील. मूर्ती लहान पण कीर्ती महान, दैदिप्यमान खेळी करणारा हा चढाईपट्टू. पाहूया, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जातोय. जिंको किंवा मारो, क्या बात है. सुंदर चढाई. एका चढाईमध्ये गुण मिळवला आणि आपला निखळलेला मोहरा त्याला संजीवनी देण्याचं काम हे यशने केलंय. पाहूया या संजीवनीचं सोनं मिथून करतोय की नाही ते मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो निखिल शिर्के. 2 खेळाडू बाद, पंचांचा निर्णय अंतिम. गुण घेतलेल्या आपल्या संघासाठी अनमोल असे 3 गुण मिळवलेले आहेत. गुणफलक आहे नागोठणे फायटर बुल्स यांचे 14 गुण, तर पॅन्थर्स पेन या संघाचे 18 गुण. 4 गुणांची आघाडी पेनकडे आहे. त्यांचा खंडा खेळाडू, खंडा फलंदाज बोलतो आपण तसा. अरे सुंदर पाहूया, आणि ह्या ठिकाणी सुंदर पकड होत आहे मिथूनची. मिथूनला मात्र चारी मुंड्या चित करण्यामध्ये यशस्वी झाले ते नागोठणा फायटर्स बुलचे क्षेत्ररक्षक. सुंदर सामना दाखल झाले. दुसरा सामना जो आहे त्या संघाला पहिला पुकार देतोय टायगर मांडवा वर्सेस किंग ऑफ पोयनाड. टायगर मांडवा किंग ऑफ पोयनाड या संघानं जय्यत तयारीत राहायचं आहे पुढील लढतीसाठी. पुन्हा एकदा चढाई घेऊन बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा. पाहूया, सुंदर 3+2 5 पॉइंट्स. 5 जोरदार जोरदार टाळ्या ह्याच्यासाठी. निखिल शिर्केला जोरदार टाळ्या. सुंदर चढाई. आणि आता मात्र आपला संघ काहीसा संकटात सापडला आहे. आपला संघ काहीशा गुणांनी पिछाडीवर पडतोय. तर ती पिछाडी भरून काढण्यासाठी यश पाटील ह्याची ही चढाई. पाहूया, यश पाटील छोटासा खेळाडू, परंतु महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघटना ज्यानं कुमार गटासाठी प्रतिनिधित्व केलं आणि गोवा या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये ज्यानं स्थान मिळवलं होतं असा यश पाटील ह्यानं यश संपादन केलं आपल्या संघासाठी आणि सुंदर चढाई केली. आता मात्र चढाई घेऊन आलाय तो जतीन घासे. पाहूया, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता या कबड्डीचा मनमुराद आनंद घेणारे आमचे लाडके कबड्डी रसिक यांना सुद्धा धन्यवाद आहेत. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केले त्यांना धन्यवाद.
पुन्हा एकदा मिथून मोकल यांची चढाई. क्या बात आहे. मिथुनला चारी मुंड्याची आज मात्र मिथुनचा दिवस नाही आहे. मला वाटतं इथे एकही आतापर्यंतचे जे सामने झाले ते एक हाती मिथुनने गाजवले, पण इथे मात्र थोडासा कमी पडतोय. परंतु आपण जर प्रदीप नरवालचा गेम पाहिला असाल तर जेव्हा त्याला जेवढ्या पकडी होतील तेवढा त्याचा खेळ बहरत जातो. तसं मिथुनचं होतंय की ते पाहूया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता ह्या ठिकाणी सुंदर इथे मात्र यशस्वी होतोय निखिल शिर्के. निखिल शिर्के हा आमच्या कबड्डी रसिकांच्या गळ्यातला ताईत बनतोय. कबड्डी रसिकांची मनं जिंकतोय, कबड्डी रसिकांची मनं रिझवतोय तो निखिल शिर्के. आता बंटी बांदेडकर बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा, भीमकाय शरीरष्टी लाभलेला हा चढाईपट्टू. पाहूया. आणि चढाई घेऊन येतोय तो अनुभवी असा हा खेळाडू. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला अलंकार म्हात्रे. एक मिनिट माफ करा, ऐकडून गेलेला. हा सुमित शिर्के 8 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमित शिर्के हा चढाई घेऊन गेलेला नागोठणे संघाकडनं. पुन्हा एकदा बंटी बांदेडकर रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये ज्यांना स्थान मिळवलं होतं यांना सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहेत. परंतु पाहूया ह्या सामन्यामध्ये तो काय किमान घडवतोय. आणि आता इथे मात्र बंटी बांदेडकरची पकड होतोय. सुंदर असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालंय. म्हात्रे साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विशेषतः आवर्जून उपस्थित आहात. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो. अमृत झालेला हा रायगड जिल्हा तर तिसरी चढाई घेऊन चाललाय तो पुन्हा एकदा निखिल शिर्के. आणि आता मात्र पाहूया निखिलने मात्र या सामन्यामध्ये तर या ठिकाणी उपस्थित पाहुणे जे आहेत म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. साले साहेबांना मी विनंती करतोय की आजच्या या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या या स्पर्धेचे पाहुणे त्यांचा आपण सन्मान करावा. तर इथे मात्र लोणाचा बोजा हा पेन संघावरती आलेला आहे. क्या बात आहे. नागोटने मात्र चांगला खेळ करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 10 गुणांची आघाडी मात्र त्यांच्याकडे येतोय. सुंदर. यश पाटील छोटा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्तिमान. पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय तो निखिल शिर्के. माझ्या जोडीला माझे सहसमालोचक ज्याने रायगड जिल्ह्याची अनेक मैदानावरती समालोचन केलंय. कबड्डीला अर्थात शिक्षकी पेशे असणारे, केंद्र प्रमुख म्हणून काम करणारे आमचे संजयजी पुयलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पुढील समालोचनासाठी मी त्यांना आमंत्रित करते. संजयजी पुयलकर. धन्यवाद सर. या ठिकाणी विष्णू पाटील सर आम्ही आपणास धन्यवाद देतो, कारण आपण खऱ्या अर्थानं रायगड भूषण आहात आणि कबड्डी क्षेत्रातील बहुमूल्य आणि खूप अशी माहितीचा साठा आपल्याकडे आहे. आणि अर्थात आपण आमच्या गुरुस्थानी आहात, कारण आपल्याच आखाड्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही काम करतोय आणि नक्कीच आपल्याला धन्यवाद देतो. आणि नेहमीच आशीर्वाद आपले आमच्या पाठी असेच राहू द्या ही देखील या ठिकाणी नक्कीच आपल्याला विनंती करणार आहे. पुन्हा एकदा आपण जर मैदानाकडे पाहिलं
तर निखिल शिर्के मित्रांनो आपण पाहतोय एक ज्याला आकाश झेप म्हणतो, ज्याला गगन भरारी म्हणतो, अशा पद्धतीनं खेळ निखिल शिर्केचा या ठिकाणी होतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं असेल तर पेंट संघ काहीशा गुणांनी आघाडीवर होता, पण तो तदनंतर मात्र या ठिकाणी काहीसा बदल होत गेला आणि अर्थात नागोठणे हा संघ मात्र काहीशा गुणांनी पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात 32-21 आता मात्र एक गुण अर्थात यशच्या माध्यमातून पेंट संघाला मिळतोय. काहीच आव्हान मात्र जरी कठीण असलं तरी सुद्धा ते सोप्यात कसं करायचं हे देखील याचं बुद्धी चातुर्य अर्थात या ठिकाणी आपण पेंट संघाकडे देखील पाहतोय. पुन्हा एकदा सुमित शिर्के या ठिकाणी सुमित शिर्के देखील एक नामांकित आणि जुना कबड्डीपटू म्हणून खऱ्या अर्थानं सुमित शिर्के यांना देखील ओळखलं जातं. काहीसा शांततामय खेळ कसा करावा आणि अर्थात आणि ह्या खेळासाठी खऱ्या अर्थानं निखिल सुमित शिर्के हा देखील एक प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आता मात्र वेळ येते ते जवळपास मिथुन याच्यावर. मिथुन हा देखील एक नामांकित खेळाडू. आता सरांनी म्हटलं होतं की मिथुन हा रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा खेळलेला आहे, जिल्हा असेल राज्य स्तरावर खेळलेला खेळाडू आहे आणि त्याचा अनुभवाचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अर्थात इकडनं मिथुन आणि तिकडनं मात्र निखिल शिर्के अशा पद्धतीचा मात्र वार प्रतिवार मात्र या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतोय. इथे जी कबड्डी स्पर्धा आहे ती सागरी सुरक्षा चषक 2025च्या माध्यमातून कबड्डी सागरी स्पर्धा ही गळवण्यात येते. आता आजची स्पर्धा ही बाद फेरीतील कबड्डी स्पर्धा निश्चितपणे आपण पाहतोय. सागरी सुरक्षा अर्थात या कबड्डी स्पर्धेचं नावच अशा पद्धतीनं आपण पाहतोय, सागरी सुरक्षा चषक 2025. खऱ्या अर्थानं आमचे कोळी बांधव असतील किंवा सागरी सुरक्षा रक्षक असतील हे नेहमीच आपल्याला त्यांचा उदरनिर्वाह हा सागरावर अवलंबून असतो. मग सागरामार्फत होणारे काही भ्याड हल्ले असतील किंवा अतिरेकी हल्ले असतील किंवा अनोळखी बोटी असतील यांच्या माध्यमातून कदाचित आपल्या रायगड जिल्ह्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून धोक्याच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा पोलीस दलाशी अशा आपल्या कोळी बांधवांचा जनसंपर्क किंवा संवाद असणं गरजेचं आहे. हा फक्त या स्पर्धेपुरता संवाद महत्वाचा नाहीये, तर दल असेल किंवा आमचे कोळी बांधव असतील त्यांच्याशी चांगले संबंध राहावे त्यासाठी ही आयोजित करण्यात आलेली रायगड जिल्ह्यातील एक प्रथमच आयोजित करण्यात आलेली नामांकित स्पर्धा आहे आणि हा या कबड्डी स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. निश्चित 33-23 म्हणजे 10 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण नागोठणे संघाकडे पाहतोय. एक विविध गोष्टींकडे आपण पाहिलं. इथे वेगवेगळ्या रंगाचे आपण झेंडे पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रंगानं परिधान केले त्यांचा गणवेश पाहतोय. अशा रंगीबेरंगी पताकांनी नटवलेली सजवलेली ही खऱ्या अर्थानं क्रीडानगरी आहे. आमचे जरी अनुभवी रसिक प्रेक्षक या ठिकाणी जरी असतील तरी सुद्धा सांगणं फार कठीण होतं की कोणता संघ या ठिकाणी विजयाचं पात्र ठरेल, कारण दोनही संघाकडे मातब्बार चढाई पडत. मिथुन मोकळसारखा या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र कायसा येणार की थांबणार आपण पुढे जायची गरज नाहीये. बाकी संघातले खेळाडू आपण लक्षात घ्या, तिथे देखील जे पंचायत राष्ट्रीय खेळाडू आहेत, मग बिपिन थळे असतील, नितीन समजिस्कर असतील किंवा स्वागत असेल, हे देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे तिथे आपण निर्णय किंवा न्याय मागायला जायची गरज नाहीये. सुंदर एक गुण मात्र या ठिकाणी निश्चितपणे दिला जातोय मिथुन मोकलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इकडे आपण पाहतोय घासे, जतीन घासे चढाईसाठी येतोय. स्पर्धा मात्र अटीतटीची आहे, स्पर्धा मात्र अतिशय रंगतदार आहे. मग इथे वाळूवरची ज्या वेळेला कबड्डी खेळली जाते ना त्यावेळेला वाळूवरचा अनुभव आणि मॅटवरील अनुभव आणि लाल मातीतील अनुभव हा फार वेगवेगळा असतो. इथे मात्र ह्या वाळूवरची कबड्डी खेळत असताना आमच्या खेळाडूंना बऱ्याच वेळेला इथे कदाचित पाय ह्या मैदानावर चालतात न चालतात, कुठेतरी पाय उठतात न उठतात, अशा पद्धतीचे अनेक संकटांना सामोरे जावे लागत असतं. आणि रायगड जिल्ह्यातील ही नामांकित आणि पहिलीच बीचवरील कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी खेळली जाते. याचा आनंदाने एक वेगळा अनुभव नक्कीच आमच्या ह्या सागरी खेळाडूंना आल्याशिवाय राहणार नाहीये. अनेकांच्या मेहनतीतून आणि अनेकांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय. समोरच सागरी किल्ला अर्थात ऐतिहासिक जलदुर्ग आहे. खऱ्या अर्थानं मराठा नौदलाचा तळ म्हणून बांधला गेलेला हा कुलाबा किल्ला आहे आणि आपण भाग्यवान आहोत की रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत आणि अशा कुलाबा किल्ल्याच्या सानिध्यात अगदी नजरेवर असणारा आपला कुलाबा किल्ला आहे, त्याच्याच बाजूला आपल्याला बीच कबड्डी खेळायला मिळते. याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाहीये. अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन तथा नियोजन अर्थात आदरणीय मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणखी त्यांच्या संकल्पनेतून ही कबड्डी स्पर्धा मात्र करण्यात आलेली आहे आणि या कबड्डी स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान लाभलंय.
ज्यामध्ये नक्कीच अगदी सकाळपासून नव्हे तर 12 तारखेपासून अनेक आमचे पोलीस कार्यकर्ते आहेत, अर्थात कबड्डीचे कार्यकर्ते आहेत, जे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी सातत्यानं राबत आहेत, अर्थात कष्ट करत आहेत, श्रमदान करत आहेत आणि त्यांच्यातून साकारलेली खऱ्या अर्थानं एक भव्य कबड्डी स्पर्धा 34-26 पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं इथे पुन्हा एकदा कबड्डी आपण पाहतोय. निखिल शिर्के चढाईसाठी येतोय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला निखिल शिर्के आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय. न भूतो न भविष्यती असा हा खेळ, अशी ही स्पर्धा अर्थात सागरी स्पर्धा आपण पाहतोय. निखिल अनेक वेळेला आणि सातत्याने चढाई करणार निखिल पुन्हा एकदा हास्य आपण त्याच्या चेहऱ्यावर पाहतोय. म्हणजेच कदाचित एखादा गुण मिळवला असेल अशा चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. मात्र नक्कीच सिद्ध होईल ज्या वेळेला आपल्या अंगणामध्ये निखिल जाईल आणि 2च गुण आपल्या संघासाठी घेऊन जातोय अर्थात निखिल. 34-35-26 अजून देखील पिछाडीवर असणारा प्रेम संघ आहे. मिथुनच्या रूपानं या ठिकाणी आशा निर्माण होणार का, असा काहीसा प्रश्न मात्र हितचिंतकांना देखील पडतोय, प्रशिक्षक देखील या ठिकाणी समजतात. परंतु इथे मात्र दिनेश घासेच्या माध्यमातून केलेली पकड एक अवर्णनीय पकड आहे. कारण योग्य वेळेला गरज असताना मात्र या ठिकाणी पकड केली गेली आणि कुठेतरी नाउमेद करण्याचा प्रयत्न अर्थात मिथुन मोकलला केला जातोय. आणि मिथुन मोकल अर्थात मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा निखिल शिर्के, एक चतुरस्र चढाया करणारा निखिल शिर्के आता मात्र हम भी किससे कम नाही, अर्थात हा नारा मात्र या ठिकाणी निखिल शिर्केच्या माध्यमातून मात्र लावला जातोय. खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करणारा हा निखिल शिर्के याला आपण पाहतोय. जवळपास आपल्याच बाजूने विजय होणार शकतो, ही धमक आणि ही चमक अर्थात ह्या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र बंटी बांधणकर एक बळगंड शरीरयष्टी धारण केलेला खेळाडू आहे. तिसरा पुकार देतो आता या ठिकाणी. तिसरा पुकार नांदवा टायगर्स किंग ऑफ कोयना. खऱ्या अर्थानं अभिमान वाटतोय आणि नक्कीच स्वाभिमान देखील आहे आपला. अशा पद्धतीनं नक्कीच आमचे विश्वनाथ पाटील सर आहेत आणि गेली अनेक वर्ष कबड्डीची सेवा करत आहेत म्हणून धन्यवाद देणार आहे. आपला देखील पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय अर्थात निखिल शिर्के. चढाईच्या भूमिकेमध्ये जवळपास विजय आपलाच होणार या भूमिकेमध्ये निखिलची चढाई आपल्याला पाहायला मिळते. लास्ट 3 मिनिट अर्थात शेवटची 3 मिनिटे मात्र त्या ठिकाणी शिल्लक असताना आपण पाहतोय. आणि इथे एक मोठं आव्हान स्वीकारायचं आहे ते पेंट पॅन्थर्स या संघाला. यश चढाईसाठी येतोय. यश या नावामध्ये यश नक्कीच दडलेलं आहे, अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि यश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काहीतरी यशवंत होतोय. अर्थात यशाची कामगिरी मात्र त्या ठिकाणी यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कारण प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमीच आपण म्हणत असतो. प्रयत्न वाळूचे कण रगडतात हे गेले. अर्थातच अशा पद्धतीचा खेळ हा यशच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा तेवढ्याच शक्तीनं, तेवढ्याच ताकदीनं आणि तीच युक्ती आणि तीच भीमकाय शक्ती घेऊन येतोय निखिल शिर्के. आपल्या प्रतिस्पर्धी संघावर दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा आपण पेंट संघाच्या बाजूला पाहिले निखिल सारख्या एका मोठ्या खेळाडूला मात्र या ठिकाणी 4 मुंड्या चित केलंय, त्याला बाद केलंय. पुन्हा एकदा यशच्या माध्यमातून चढाईसाठी आला. यश शेवटच्या क्षणामध्ये काय होईना मात्र आगळा वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न अर्थात यशच्या माध्यमातून होतोय. 2 गुण टिपले जातात. आपण जर स्कोरबोर्डकडे पाहिलं तर आपल्याला असेल त्याने हा सामना पाहू नका, कारण हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. कोण जिंकेल कोण हरेल सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. पाहूया श्वास रोखून टाकणारा अतिशय सुंदर सामना आणि पाहता पाहता लोणाचा पूजा हा मात्र आलेला आहे. काहीशा गुणांची आघाडी, 2 गुणांची नाम मात्र 2 गुणांची आघाडी नागोठणे संघाकडे. आता मात्र मिथून, क्या बात आहे मोठी मिथून, सुंदर 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 नाम मात्र 1 गुण, 1 गुणांची आघाडी नागोठण्याकडे आहे. पाहूया शंकू किंवा मरो माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. या ठिकाणी सामना अतिशय अतिशय खेळला जातोय. पाहूया क्षणाक्षणाला दोनच गुण घेतोय. पुन्हा एकदा मिथून याची चढाई. आता मात्र आता मात्र या ठिकाणी सामना संपतोय. सामनाधिकारी यांचे नाही माफ करा, या ठिकाणी सामनाधिकारी फोन देत आहे. पाहूया
काहीशी मिनिटं शिल्लक आहे, काहीशी सेकंद शिल्लक आहे, काहीसा वेळ शिल्लक आहे. पाहूया. सुंदर सामना, अतिशय सुंदर सामना. खरोखरच अतिशय रंगतदार. शेवटच्या क्षणी मुसंडी मारली होती, पण इथे मात्र संकटात सापडतोय तो पेनचा संघ. खरोखरच चांगला सामना. प्रेक्षकांची मनं जिंकणारा, प्रेक्षकांची मनं जिंकणारा, कबड्डी रसिकांची मनं जिंकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काहीसे बाहेर राहिले खेळाडू आणि त्याच्या संधीचं सोनं केलं ते नागोटण्याच्या खेळाडूने. आता इथे मात्र सुंदर, क्या बात आहे, सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी सामना संपतोय. लगेचच तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे आपण ह्यापूर्वी.